आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत पोहोचले आहेत। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। हडपसरचे आमदार आहेत चेतन तुपे पाटील, त्यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली आहे। त्यामुळे आता नेमकं कारण काय हे समोर येणं महत्त्वाचं आहे। चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्याकडून कुठेतरी आता मोर्चे बांधणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, चेतन तुपे नेमकं कशासाठी शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत, कारण समजू शकले का? नक्कीच वर्ष, आपण जसं बघतोय की कालपासून शरद पवार पुण्यात हे मुक्कामी आहेत आणि आज विविध कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतल्या निवासस्थानी। खरं तर आपण जसं या दृश्यांमध्ये बघतोय की चेतन तुपे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत हडपसर मतदारसंघातून, ते आज शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। खरं तर आता चर्चेला मोठं असं उधाण आलेलं आहे, कारण विधानसभेमध्ये चेतन तुपे हे हडपसर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे जे निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही भेट कितपत अजित पवार गटाला महाग पडेल, नाही पडेल, किंवा त्याचं नक्की कारण काय हे अजून समोर आलेलं नाहीये। खरं तर ते आत्ता मोदी बागेत शरद पवारांची भेट घेत आहेत। त्यांची भेट झाल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल। पण आज चेतन तुपे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत हडपसर मतदारसंघातून, त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतलीये। तर नक्की काय कारण आहे, आणि त्याचं चर्चेला तर उधाण आलेलंच आहे, पण आता ते नेमकं कारण काय असणार आहे हे समोर आल्यावर, ते भेट झाल्यानंतरच समोर येईल। निश्चितच रेवती, या भेटीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा। सगळी माहिती तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। चेतन तुपे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याकडे बघणं महत्त्वाचं आहे।